खिशामध्ये पैसे नसायचे, पण चळवळीसाठी वाहून घेणारा माणूस असेल तो कलावंत आणि लेखक आणि साहित्यिक. त्याच्यामध्ये आवर्जून नाव घेता येईल ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. त्यांनी पैसा नाही कमवला, पण नाव कमवून गेले. अण्णांनी समाजासाठी जे काही केलं त्या समाजाचं ऋण आज आपल्याला फेडता येणार नाही, समाजाला फेडता येणार नाही, कारण की अण्णाभाऊंनी जे केलंय ते आज समाजाला सगळं मिळतंय. जग बदल घालूनी घाव, जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मला भीमराव, सांगून गेले मला भीमराव. असं म्हणलं जातं की अण्णा शाळा शिकले नाही, फक्त पहिलीपर्यंत शिकले, तेही त्यांना लिहिता येत नव्हतं. म्हणजे माझे वडील सांगायचे ते बदकासारखं असं अक्षर असायचं. म्हणजे माझे वडील सांगायचे अण्णाला लिहायला जमत नव्हतं, पण अण्णांच्या डोक्यात सगळं कादंबरी असायची. म्हणजे वडिलांना जर सांगितलं की विठ्ठल तू जरा लिही, मी तुला सांगत जातो, तर बाबा लिहित जायचे आणि अण्णाभाऊ बोलत जायचे. त्यासोबतच अण्णाभाऊंनी एक संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यादरम्यान एक छक्कड जी अण्णाभाऊंची अजरामर छक्कड आहे हो सगळं. आणि माझी मैना गावाकडे राहिली, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. आज आपण एक अत्यंत सन्माननीय प्रसंग साजरा करत आहोत, तो म्हणजे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती. अण्णाभाऊंच्या विचारांनी आणि गाण्यांनी भरलेलं समाजमन आजही तितक्याच ताकदीने प्रेरित होतंय. आणि हेच गीत पुढे नेणाऱ्या पिढीतले एक संवेदनशील गायक संदेश उमाप आज आपल्या विशेष संवादासाठी आपल्यासोबत आहेत. ते केवळ गात नाहीत, ते आवाजातून इतिहास जिवंत करतात. त्यांचे स्वतःचे वडील एक विख्यात कलावंत विठ्ठल उमाप यांच्याकडून मिळालेली शिकवण आणि अण्णाभाऊंच्या गीतांचा आत्मा, ही दोन्ही गोष्ट त्यांचं व्यक्तिमत्व घडवतात. नमस्कार, मी सागर देवरे, कॅमेऱ्यावर आहेत साक्षस सावंत आणि संजय राठोड. महाएमटीमध्ये सर आपलं स्वागत. आपण आणि आपल्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीबद्दल सर्वप्रथम मी आपले मनपूर्वक आभार मानतो. आपलेही आभार. या मुलाखतीच्या सुरुवातीला संदेशजींचा परिचय द्यायचा झाला म्हणजे साहित्य, चळवळ आणि गीत या तिन्हींचा संगम जेव्हा एका घरात जन्मतो तेव्हा त्यातून संदेश उमाप यांच्यासारखा गायक घडतो. विठ्ठलराव उमाप यांनी अण्णाभाऊ साठेंच्या गीतांना आधुनिक चाल दिली, तर संदेश उमाप हे त्या गीतांना आजच्या नव्या पिढीपर्यंत पोहोचवतात, समरसतेच्या सुरात आणि प्रबोधनाच्या तारात. त्यांच्यासोबत आहेत रागिनी मुंबईकर गायिका आणि ढोलकी वादक महेश लोखंडे, त्यांचंही अभिनंदन. सर, अण्णाभाऊ साठे आणि आपल्या वडिलांच्या आठवणीमध्ये आजही तुम्हाला सगळ्यात जास्त प्रेरणा देणारा क्षण कोणता आहे? आपण प्रेक्षकांना याबद्दल काय माहिती द्या? मी सगळ्यात पहिल्यांदा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आम्हा सगळ्या कलावंतांच्या वतीने आणि लोकशाहीर विठ्ठल उमाप थिएटर्सच्या वतीने, माझ्या तमाम कलावंतांच्या वतीने त्यांना कोटी कोटी प्रणाम. आणि आपल्या स्टुडिओच्या माध्यमातून मी सगळ्यांचे आभार मानतो की आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज आपण हा मुलाखतीचा कार्यक्रम घेतो आहे. अण्णाभाऊंबद्दल सांगायचं झालंच तर अण्णाभाऊंचा सहवास माझे वडील लोकशाहीर विठ्ठल उमाप यांना खूप वेळा त्यांच्या म्हणजे अण्णाभाऊंचं काय बोलू आपण त्याला दर्शन झालं, अण्णाभाऊंचा सहवास लाभला. मला बाबा सांगत होते की नायगाव दादर जुनी 13 BDD साळ या ठिकाणी बाबांचं वास्तव्य होतं, बाबांचा जन्म तिकडचा. त्यावेळेला घाटकोपर ते दादर नायगाव अण्णाभाऊ साठे चालत यायचे. ते फक्त भेटायला विठ्ठल उमापांना यायचे. इतका लांब अंतर, इतका हा लांबचा प्रवास. म्हणजे बाबा त्यांना नेहमी म्हणायचे की अण्णा तुम्ही कसे आलात? ते म्हणजे मी व्यवस्थित आलो. तर ते आल्यानंतर एक म्हणजे खासियत असं की बाबा आमची सांगायचे, आई सांगायची आमची की अण्णा कधी घरात येत नव्हते, ते वरंड्यात बसायचं. ते सांगायचं की म्हणजे माझ्या आईला ते बाई म्हणायचे आणि मोठी बहीण मानायचे ते. तर आईला म्हणायला की बाई मी इथेच बसतो आणि तू चहा पाणी काय असेल तर मला इथेच दे, मी विठ्ठलची इथेच बोलेल. आणि बाबांची आणि त्यांची गप्पा जवळजवळ 2-2 तास चालायच्या. मग जेवण तिथेच व्हायचं अण्णांचं. मग अण्णा तिथून बोलणं झालं की संध्याकाळी परत त्यांच्या त्या चिरागनगरच्या घरी जायचे. हा सहवास बाबा आम्हाला सांगताना आम्ही भाग्यवान की आम्हाला अण्णा बघता नाही आलं, पण आमच्या आईवडिलांना अण्णांचा सहवास मिळाला. आमच्या घरी त्यांचे पाय लागले. एवढ्या मोठ्या साहित्यकाचे की
जो तळागाळात आणि सामान्य माणसासारखा वागणारा हा साहित्यिक आमच्या घरी येत होता आणि आमच्या बाबांना खूप मोठा आशीर्वाद अण्णांचा लाभला. त्यामुळे या प्रसंगाला असं मला वाटतं की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी लिहिलेलं एक गीत या प्रसंगी मला रसिक प्रेक्षकांसाठी ऐकवायचं वाटतं आणि हे गाणं अण्णांच्या लेखणीतून उतरलंय. जग बदल घालुनी घाव, जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मला भीमराव, सांगून गेले मला भीमराव. जग बदल घालुनी घाव, गुलामगिरीच्या या चिखलात, गुलामगिरीच्या या चिखलात, ऋतून बसला काही रावत, ऋतून बसला काही रावत. अंग झाडूनी निघ बाहेरी, अंग झाडूनी निघ बाहेरी, घे बिनीवरती घाव, घे बिनीवरती घाव. जग बदल, जग बदल, जग बदल घालुनी घाव, जग बदल घालुनी घाव. वा सर, खूप सुंदर. ही अण्णाभाऊंची लेखणी. बाबासाहेबांबद्दल जेव्हा अण्णा लिहितात त्यांनी सांगितलं की गुरु बाबासाहेबांना बघत बघत आज आपण सगळे मोठे झालो, पण अण्णाभाऊंच्या लेखणीतून उतरलेलं हे पहिलं वहिलं गीत जगप्रसिद्ध झालं, असंख्य गायकांनी गायलं. हे माझे वडील विठ्ठलोबांनी गायलेलं गाणं, ही त्यांची चाल मी आपल्यासमोर ऐकवली. दादा, अण्णाभाऊंनी लिहिलेली गाणी, पोवाडे, लावण्या, विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित या गाण्याचा समाजावर फार मोठं परिणामकारक स्थान आहे. त्यातील एखादी ओळ किंवा आठवण तुम्ही शेअर कराल का? काय ऐकवता आलं तर प्रेक्षक सुद्धा भारावून. सागर, खूप छान आहे की याचा परिणाम असा झाला की लोकांवरती अण्णाभाऊंच्या गाण्याचा परिणाम झाला. परिणाम असा झाला की जी लोकगीतं, जी लावण्या, ज्या छक्कड, पोवाडे अण्णांनी लिहिले, अण्णाच्या लेखणीतून उतरलं. आणि असं म्हणलं जातं की अण्णा शाळा शिकलेने फक्त पहिलीपर्यंत शिकले, तेही त्यांना लिहिता येत नव्हतं. म्हणजे माझे वडील सांगायचे ते बदकासारखं असं अक्षर असायचं. म्हणजे माझे वडील सांगायचे अण्णाला लिहायला जमत नव्हतं, पण अण्णांच्या डोक्यात सगळं कादंबरी असायची. म्हणजे वडिलांना जर सांगितलं की विठ्ठल तू जरा लिही, मी तुला सांगत जातो, तर बाबा लिहित जायचे आणि अण्णाभाऊ बोलत जायचे. 2 तास बोलणारा माणूस, म्हणजे माझे वडील सांगतात की 2 तास अण्णाभाऊंच्या डोक्यात जे साठलेलं आहे ते अण्णाभाऊ सांगायचे आणि बाबा लिहायचे. म्हणजे कादंबरी ज्याच्या डोक्यात आहे, ज्याला शब्द उमटत नाही आहे, किंवा अण्णाभाऊ शाळेत गेले नाहीत, पण लोकांवरती परिणाम असा झाला की त्या गाण्यामुळे लोकांमध्ये परिवर्तन झालं. मी मगाशी सांगितलं पोवाडा, लावणी, छक्कड, गवळण, असंख्य गाणी अण्णाभाऊंनी लिहिली. पण ही जी लावणी अण्णाभाऊंनी लिहिली आणि गायलं, त्याचा परिणाम असा झाला की मुंबईचं वर्णन, मुंबईचा उल्लेख हा अण्णाभाऊंनी 4 ओळीमध्ये सुरेख असा केला. आणि ती लावणी ज्या वेळेला सादर केली जायची तेव्हा कळायचं की मुंबई आपली काय आहे. तर मी लोकांसाठी आपल्या त्या दरम्यानचा जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, हो, म्हणजे मी नेहमी सांगतो की आपल्या पिढीला सांगताना की बाबा, म्हणजे माझे वडील सांगायचे अरे आम्हाला ट्रॅम असायची, मग आम्ही ट्रेननी जायचो, मग त्या ट्रॅममध्ये जाताना 2 आणे 1 आणा, म्हणजे आपल्याला ते माहिती नाही. पण आपण जेव्हा अनुभवतो की अरे आपल्या काळात ट्रेन आली, आपल्या काळात मेट्रो आली, तेव्हा काय होतं, म्हणजे अण्णा तिथून चालत जायचे किंवा यायचे, तो त्यांचा प्रवास आपल्याला आज इथून दादर ते स्टेशनला सांगितलं अरे मला टॅक्सी बघ ना. म्हणजे या चळवळीतली माणसं, ही कलावंत, खिशामध्ये पैसे नसायचे, पण चळवळीसाठी वाहून घेणारा माणूस असेल तो कलावंत आणि लेखक आणि साहित्यिक. त्याच्यामध्ये आवर्जून नाव घेता येईल ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. त्यांनी पैसा नाही कमवला, पण नाव कमवून गेले. अण्णांनी समाजासाठी जे काही केलं त्या समाजाचं ऋण आज आपल्याला फेडता येणार नाही, समाजाला फेडता येणार नाही. कारण की अण्णाभाऊंनी जे केलं आहे ते आज समाजाला सगळं मिळतं आहे आणि समाज तो आनंद भोगतोय फक्त अण्णाभाऊ साठेंमुळे. तर ती लावणी मी आपल्यासमोर सादर करतो, सुरेख अशी लावणी. आणि मला वाटतं रसिक प्रेक्षकांना नवीन नाही एक सांगायची, पण ही लावणी, त्याचा गाभा आणि त्याची चाल ही मला खूप आवडली. तर ऐकूया लावणी. वा,
ये मुंबईत उंचावरी, हे मुंबईत उंचावरी मलभारीला इंद्रपुरी, कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती, कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती, कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती. परळात राहणारे रात दिसरा बनारे, मिळेल ते खाऊन घाम गाळती नारी ग. हे जीर जीर हे जीर जीर हे जीर जीर हे जी जी. आगीन गाडी मोटार गाडी, वा वा. आगीन गाडी मोटार गाडी, विमान घेती उंच उडी, टांग्यांची मरती घोडी रस्त्यावरती, टांग्यांची मरती घोडी रस्त्यावरती, टांग्यांची. हातगाडी हामालाची, म्हणजे हातगाडी त्यावेळेला चालायच्या रस्त्यानी, आणि हा प्रवास त्या ट्रॅफिक मधून काढताना म्हणून अण्णाभाऊ लिहितात, हातगाडी हामालाची भारी गडबड खटाऱ्याची, चालले धडपड वाहतुकीची, रिग लागती नारी ग. हे जीर जीर हे जीर जीर हे जी जी. शेवटचा अंतरा. माणसाला माणूस खात, हे माणसाला माणूस खात, लुटतं आणि लुटलं जातं. 30 लाख लोक एका जागी राहती, 30 लाख लोक एका जागी राहती, 30 लाख लोक एका जागी राहती. भडकून उठती यादी मधी, भडकून उठती यादी मधी, दंगलखोल होऊन कधी आपसामध्ये करून गर्दी मुर्द पाडती नारी ग. हे जीर जीर हे जीर जीर हे जी जी. ही लावणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेने लिहिलेली आणि त्यांच्या लेखणीतून हा मुंबईचा इतिहास अण्णाभाऊंनी लिहिला. आता तुम्ही जी लावणी गायली त्यासोबतच अण्णाभाऊंनी एक संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्या दरम्यान एक छक्कड जी अण्णाभाऊंची अजरामर छक्कड आहे, हो सगळं ती म्हणजे आजही ती छक्कड अशी की त्यातले शब्द जेव्हा आपण म्हणजे प्रसंग असं घेतलं तर आज आपण मुंबईत जगतोय, येस, पण गावातल्याही माणसाशी ती छक्कड संलग्न आहे आणि मुंबईतल्या शहरात जीवन जगणाऱ्या माणसाशी ती संलग्न आहे. अशी ती छक्कडची जादू आज आपल्याला प्रेक्षकांना अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त जर आपल्याला ऐकायला दिली. मी तेच सांगितलं की आज आपल्या स्टुडिओच्या माध्यमातून अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त हा जो आपण छोटाखानी मुलाखतीचा कार्यक्रम घेतोय, हा प्रेक्षकांपर्यंत तुमच्या माध्यमातून जातोय, याबद्दल मी सगळ्या तुमच्या लोकांचा आभार मानतो. छक्कड ही छक्कड जर कुठल्या कार्यक्रमात गायली नाही तर कार्यक्रम होत नाही. नक्कीच. आणि बाबांची एक आठवण सांगायला पाहिजे, म्हणजे माझ्या वडिलांची, विठ्ठलोबाबांची. विंदा करिंदीकर एका साहित्य संमेलनामध्ये कार्यक्रम सुरू होता आणि सगळे गाऊन गेले, तर तिथून लांबून आवाज दिला की शाहीर विठ्ठलोबाबांना बोलवा. कारण की त्याने सांगितलं, शाहीर तुमच्याशिवाय कार्यक्रम संपणार नाही, तुम्ही अण्णाभाऊंची छक्कड गा. अण्णाभाऊंची छक्कड बाबांनी गायल्यानंतर त्याने सांगितलं की आज खरंच मला तुमच्या गाण्यातून ती छक्कड तुम्ही उभी केलीत आणि त्या छक्कडमध्ये ती बाई, ज्या बाईचं वर्णन तुम्ही केलं आहे आणि अण्णाभाऊंच्या लेखणीतून उतरल्यानंतर तुमचा अभिनय आणि तुमची गाण्याची पद्धत ही मी कुठल्या शाहिरात ना पाहिली. ही पोचपावती विंदांनी दिली आणि विंदा करिंदीकरांनी बाबांना शबासकी दिली. ही शबासकीची थाप त्या साहित्य संमेलनामध्ये बाबांना भेटली. मी नव्हतो, पण बाबांच्या त्या लेखणीमध्ये मी वाचलं गेलं. आम्ही प्रल्हाद शिंदे, विठ्ठलोमब, गोविंद मशिलकर किंवा अण्णाभाऊ किंवा अमर शेखांचे आवाज काढून आपण मोठे होऊ शकत नाही. कारण की त्यांनी जे करून ठेवलं आहे ना, ते आपण फक्त ऐकून आपल्या पद्धतीने गाऊ शकतो असं मला असं वाटतं. मी उमपांचा मुलगा म्हणून नाही, पण आमची पिढी काय किंवा ती पिढी काय अनुकरण करू शकत नाही गाण्यामध्ये. मला नेहमी सांगतात की अरे विठ्ठलोबासारखं ते कोळी गीत नाही होत का, विठ्ठलोबासारखी ती छक्कड होत नाही. तर मी त्यांना नेहमी सांगतो, बाप तो बाप होता, पण त्यांच्यासारखं मी नाही गाऊ शकत, पण मी माझ्या ढंगामध्ये आणि मी माझ्या आवाजात गाऊ शकतो. तर आपल्यासाठी आणि रसिक मायबाबांसाठी ही अण्णाभाऊंची अजरामर छक्कड, ज्या छकडीमुळे कार्यक्रमच संपत नाही किंवा अण्णाभाऊंची छक्कड नाही गायली तर ती जयंती होत नाही असं मला वाटतं. तर अण्णाभाऊंचं ही आठवण आणि ही छक्कड अण्णाभाऊंच्या लेखणीतून उतरलेली, त्यांनी केलेलं वर्णन हे सुरेख असं आहे. तर ऐकूया. माझी मैना गावाकडं राहिली. आणि माझी मैना गावाकडं राहिली,
माझी मैना गावाकड राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. माझी मैना गावाकड राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. माझी मैना गावाकड राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. म्हणे अण्णाभाऊ साठे घर बुडाली गर्वाची, मितूपणाची, जुलमाची, जबरीची, तस्कराची, निकुबळीला कत्तल झाली इंद्रिजाची. 14 चौकड्याचं राज्य रावणाचं लंका जाळाली त्याची. तीच गत झाली आज कलियुगामागे मोरारजी देसाईची आणि सखा पाटलाची. अखेर ही मुंबई झाली महाराष्ट्राची. परळच्या प्रलयाची, लालबागच्या लढाईची आणि फाउंटनच्या चढाईची. आणि मग झालं फाउंटनला जंग, झालं फाउंटनला जंग. तिथं बांधून चंग आला मैदानी रंग. धार रक्ताची मर्दान वाहिली, माझ्या जीवाची भती या काहिली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची भती या काहिली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची भती या काहिली. वा, म्हणजे ही छक्कड जेव्हा गातो तेव्हा टाळ्यांचा मोह आवरत नाही प्रेक्षकांना सुद्धा, आणि आता मलाही नाही आवडत. नक्की. आणि याचंच म्हणजे गाण्याचंच काय बोलतात त्याला, ती ताकद आहे. प्रेक्षकामध्ये टाळी आणि वन्स मोर आला नाही ते गाणं होत नाही. मी नेहमी सांगतो की गाण्याला तुम्हाला वन्स मोर आला पाहिजे, तर ते लोकांच्या हृदयात आणि लोकांच्या डोक्यात जातं. आणि मुळात ही छक्कड अशी की हृदयाला भेटणारच आहे. आणि नक्की. मी सांगितलं ना की अण्णाभाऊंनी केलेल्या प्रत्येक शब्दामध्ये काहीतरी सार्थ आहे, काहीतरी दडलेलं आहे. कारण की अण्णाभाऊ लिहितात म्हणजे न शिकणारा माणूस लिहितो म्हणजे विचार करा त्याच्या डोक्यात किती असेल. म्हणजे तो वास्तव लिहितोय. म्हणजे आपण जसं सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या डिग्र्या ह्या भारत नाही, ह्या पूर्ण वर्ल्डमध्ये कुणाकडे नाही आहेत. पण बाबासाहेबांनी मिळवलेल्या डिग्र्या, बाबासाहेबांचा अभ्यास, तसा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे न शाळेत जाता एवढी कादंबरी लिहू शकतात. तर अण्णाभाऊंचं त्या कलेशी किंवा त्या साहित्याशी किती जिव्हाळा असेल हे आपल्याला प्रत्येक गाण्यातून जाणवतं. सर, आज अनेक गायक गात जरी असले तरी गाण्यातून समाज जागृती करण्याची जाणीव कमी भासते. जसं आता बघितलं की या छक्कडमधून त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहिला आणि या गाण्याने फारच मराठी मनामध्ये धुमाकूळ घातली. तर याबाबत तुम्हाला काय वाटतं? अण्णाभाऊंचं लेखन आणि त्यातून झालेले सामाजिक परिणाम आणि सरकारच्या माध्यमातून झालेले परिणाम, त्याबद्दल तुमचं मत काय? सरकारने तर अण्णाभाऊंच्या या प्रत्येक कार्याला किंवा आपण म्हणू की साहित्याला, प्रत्येक सरकारांनी त्याला एक वेगळा वलय दिला आहे आणि आयाम दिला आहे. कारण की अण्णाभाऊंचं लिखाण किंवा अण्णाभाऊंची साहित्य आज देशात नाही तर परदेशात प्रसिद्ध आहेत. म्हणजे रशियामध्ये अण्णांचं तर अख्खा म्हणजे काय बोलतात इतिहास आहे आणि त्यांची चळवळीतली सगळी पुस्तकं रशियामध्ये आहेत. मधल्या काळामध्ये सन्माननीय आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी तिकडे जाऊन रशियामध्ये जाऊन तो या पुतळ्याचं अनावरण केलं, म्हणजे अण्णाभाऊंच्या. ही लौकिकता आणि हे अण्णाभाऊंचं कार्य रशियामध्ये यासाठी आहे की रशियामध्ये आजही अण्णाभाऊंच्या नावावरती PhD केली जाते. म्हणजे आजही मुंबईतही करतात, म्हणजे सगळ्या राज्यात करतात. पण PhD कुणावर केली जाते आणि कुणासाठी केली जाते हे खूप महत्त्वाचं आपण समजलं पाहिजे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, टिळक असतील, आपण प्रत्येक वर्गातल्या साहित्यकाला, लेखकाला, गायकाला जेव्हा आपण PhD करतो तर त्याचा सगळा इतिहास हा जमा केला जातो. हा PhD करण्याचा प्रकार अण्णाभाऊंसाठी किती मोठ्या भाग्याची गोष्ट की आपल्यासाठी की अण्णाभाऊंचं PhD देशात होतं आहे. मला एक प्रसंग या वेळेस सांगूशी वाटतं सागर, की 20-25 वर्ष झाले असतील, आम्ही ज्या वेळेला अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या कार्यक्रमाला आम्हाला शासनाने बोलवलं होतं, तर एक विषय बाबांनी सूर्य कसा मांडला की त्यावेळेला की बाबांनी असं सांगितलं की मला असं वाटतं की अण्णाभाऊंचा पुतळा हा कुठेतरी मोठ्या प्रमाणात व्हावा, की त्यांचं साहित्य अण्णाभाऊ कुठेतरी लोकांपर्यंत पोचावे, पुढच्या पिढीला कळावं की अण्णाभाऊ साठेंचा हा स्टॅच्यू नुसता स्टॅच्यू नाही आहे, तर याच्यातून आपल्याला काय शिकता येईल.
तर जे सरकार त्यावेळेला होतं, बाबांनी गाणं लिहिलं आणि मला आठवतं आहे की मंत्री महोदय समोर बसले होते. तर बाबांनी सांगितलं की साहेब मला एक गाणं गायची इच्छा आहे आणि अण्णाभाऊंवरती मी ते गाणं लिहिलं आहे. तर आपण शासनामध्ये आहात, तर मी फक्त सगळ्या रसिक मायबापाच्या वतीने आपल्याला एक विनंती करतो आहे आणि रिक्वेस्ट करतो आहे की आपण अण्णाभाऊंचा स्टॅच्यू कुठेतरी बांधावा, सरकारच्या माध्यमातून बांधावा. ते गाणं बाबांनी लिहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे मला सांगायला आवडेल रसिक प्रेक्षकांना आणि तुम्हाला सगळ्यांना की बाबांनी अगदी 5 ते 6 मिनटात त्या मेकअप रूममध्ये गाणं लिहिलं. त्यांना चाल आम्ही सांगितले की बोलो पप्पा अशी चाल आहे. पप्पाने सांगितलं ठीक आहे मला चाल पटापट सांग. पटापट 2 ते 3 अंतरी लिहिले आणि सांगितलं मिनिस्टर साहेब आलेत आता आपण. मग त्यांनी सांगितलं की मी साहेब गाणं लिहिलं. तर मी तर साहेबांनी सांगितलं नाही नाही शाहीर तुम्ही गा. तर ते गाणं बाबांनी त्या काळी आव्हान केलं होतं किंवा एक रिक्वेस्ट केली होती किंवा सरकारला विनंती केली होती की आपण साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं स्मारक असावं. तर ते गाणं या क्षणाला मला असं वाटतं की आपण जर रसिक मायबापांपर्यंत हे पोचवलं. पण आता मला सांगायला आनंद होतो आहे की ते स्मारक झालं आणि सरकारमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांनी किंवा मंत्रिमंडळातल्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्याचा काय बोलतात त्याला पुढाकार घेऊन आणि अण्णाभाऊंचा स्टॅच्यू उभा केला. म्हणजे त्यावेळेला बाबांनी लिहिलेलं गाणं आणि बाबांनी विनंती केलेली त्या विनंतीला सरकारने आज पूर्ण होते आणि हे बाबांना म्हणजे आज माझे वडील नाही आहेत विठ्ठल उंब, पण मला असं वाटतं की ह्या गाण्याच्या माध्यमातून शासनाचा शब्द सकारात्मक आणि सत्य येस आणि शासनाचे यासाठी आभार मानायचं की अण्णाभाऊ सारख्या साहित्यिकाचा एक स्वप्न म्हणजे आमचं स्वप्न अण्णाभाऊंचं पुतळा बांधून पूर्ण केलं. त्यासाठी एक गाणं मला आठवते बाबांनी लिहिले. बाबा म्हणजे विठ्ठल उंबांच्या लेखणीतून उतरलेलं हे गाणं आपल्यासमोर सादर करतोय. माय बापर सरकारा या देशाला पाहू द्या, अहो देशाला पाहू द्या, स्मारक अण्णांचं होऊ द्या. या देशाला पाहू द्या, स्मारक अण्णांचं होऊ द्या. या देशाला पाहू द्या. दे दान सुटे गिरान नाही मागणं तुम्हास दान. दे दान सुटे गिरान नाही मागणं तुम्हास दान. तुम्ही ठेवा आमची जान पुढं घोड आहे मैदान. तुम्ही ठेवा आमची जान पुढं घोड आहे मैदान. येल मांडव चढू द्या, येल मांडव चढू द्या, मांडव चढू द्या, स्मारक अण्णांचं होऊ द्या. गेलव चढू द्या, स्मारक अण्णांचं होऊ द्या. देशाला पाहू द्या, स्मारक अण्णांचं होऊ द्या. स्मारक अण्णांचं होऊ द्या. ऐतिहासिक स्मारक व्हाव या जगतानी पाहाव. ऐतिहासिक स्मारक व्हाव या जगतानी पाहाव. हे गारान ऐकाव दास विठ्ठल विनवीराव. हे गारान ऐकाव दास विठ्ठल विनवीराव. कानी होकार पडू द्या, कानी होकार पडू द्या, कानी होकार पडू द्या, स्मारक अण्णांचं होऊ द्या. देशाला पाहू द्या, स्मारक अण्णांचं होऊ द्या. देशाला पाहू द्या, स्मारक अण्णांचं होऊ द्या. देशाला पाहू द्या, स्मारक अण्णांचं होऊ द्या. खूप सुंदर सर, खूप सुंदर. म्हणजे वडिलांनी केलेल्या विनंतीला शासनाने पुढाकार नाही म्हणता येईल, पण अण्णांसाठी त्या सरकारने म्हणजे ह्या सरकारने केलं आणि अण्णांचं स्मारक उभं राहिलं. त्यावेळेने गायलेली 20 वर्षा अगोदर किंवा 15 वर्षा अगोदर गायलेलं गाणं आज ते स्वप्नरूपी उतरलं आणि पूर्ण झालं. यासाठी शासनाचे आणि सगळ्या मंत्रिमंडळाचे आभार मानतो. सर वस्ताद लहुजी साळवे, यस, अण्णाभाऊ साठे आणि विठ्ठलजी उमप या सर्वांच्या कार्यातून तुम्हाला लाभलेली शिकवण आणि वडिलांनी दिलेला असा एखादा संदेश किंवा प्रसंग ज्यांच्यामुळे तुमचं आयुष्य सगळं बदलून गेलं सर, असे काही प्रसंग आहेत का? कलावंत म्हणून मी मगाशी उल्लेख केला की मी बाबांसोबत वयाच्या 8व्या वर्षापासून कार्यक्रमाला जातो. म्हणजे ते कार्यक्रम मुंबईत नाही तर महाराष्ट्रभर मी फिरलो. म्हणजे
मी माझी शाळा सांभाळून बाबांसोबत कार्यक्रमाला जायचो. ते लोकसंगीताचे कार्यक्रम असतील, ते शासनाचे कार्यक्रम असतील किंवा ते व्यसनमुक्तीचे कार्यक्रम असतील, असंख्य कार्यक्रम बाबांसोबत मी केले. शिकायला एवढंच मिळालं की ज्या ज्या इतिहासकारांनी किंवा साहित्यकांनी महाराष्ट्र घडवला त्या प्रत्येक चळवळीतल्या लोकांसाठी बाबांनी गाणी गायली, म्हणजे माझ्या वडिलांनी. आणि त्याच्यामध्ये मी आज उल्लेख करेल की शाहीर आत्माराम पाटील, शाहीर साबळे आणि माझे वडील लोकशाहीर विठ्ठल उमप, ह्या चळवळीतल्या सगळ्या गायकांनी किंवा शाहिरांनी त्यावेळेला ही चळवळ उभी केली. यांच्याकडून शिकायला हे मिळालं की चळवळीसाठी शाहिरांचं योगदान काय असतं. मला स्वतःला शाहीर म्हणून घेऊ शकत नाही. मला एक ह्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एक सांगायला आवडेल की मी शाहिरी परिषदेला जायचो शाहीर साबळे असताना. तर त्या शाहिरी परिषदेमध्ये शाहीर साबळे सगळ्या शाहिरांना उभे करायचे आणि सांगायचं की तू उभे राहा आणि तू शाहीर म्हणून का, आणि तू स्वतःला शाहीर म्हणून का म्हणून घेशील याचं तू विश्लेषण दे. तर सगळे म्हणाले की मी गातो म्हणून मी शाहीर, मी पोवाडा गातो म्हणून मी शाहीर. तर तू काय करतोस, तर मी लावणी गातो म्हणून मी शाहीर. तर मला एक सुरेख असं उत्तर पद्मश्री शाहीर साबळे काकांकडून एक ऐकायला मिळालं होतं. कारण की ते हनुमान थिएटरला सभा झाली होती, महाराष्ट्रातले सगळे शाहीर आले होते तिकडे. तर माझे वडील स्टेजवरती बसले होते, मी खाली बसलो होतो ऐकायला. शाहीर साबळेंनी एक सुरेख असं वाक्य सांगितलं, म्हणजे ती व्याख्या काय असते शाहिराची हे आम्हाला शिकायला मिळालं, म्हणजे मला तरी शिकायला मिळालं आणि इतरांनी शिकावं असं मला वाटतं. शाहीर ही उपाधी तुम्हाला कोण देतं किंवा तुम्ही शाहीर का म्हणून घ्यावं. शाहीर साबळेंनी सांगितलं की ज्याला पोवाडा लिहिता येतो, ज्याला पोवाडा सादर करता येतो, ज्याला डफ वाजवून पोवाडा सादर करता येतो किंवा ज्यांनी लेखणी केली आहे आणि त्यांनी शूरवीरांची गाणी लिहिलेत किंवा त्यांनी त्या पोवाड्याच्या अर्थाने इतर गाणी लिहिलेत, तो स्वतः लेखक आहे, म्हणजे कवी. आणि तो लोकांना त्या माध्यमातून लोकांपर्यंत काय आपण बोलू प्रबोधन करतोय आणि तो डफ वाजवतोय आणि तो त्याची सादरीकरण, त्याची तडफ, त्याला शाहीर म्हणतात. म्हणजे मी आता उल्लेख केला शाहीर अमर शेखांचा. मला बघताना आलं, मला त्यांना काय बोलतात समोरून बघताना आलं, कारण माझा जन्म नव्हता. पण बाबांनी जेव्हा बघितलं तेव्हा बाबांनी सांगितलं त्यांच्या हातात डफ असायचा आणि ते हात वर असे करायचे, म्हणजे आपण तडफ ज्याला म्हणतो गाण्याची. म्हणजे शाहीर कसा असावा, तर अमर शेखांसारखा. शाहीर कसा असावा, तर साबळेंसारखा, विठ्ठल उमपासारखा, आत्माराम पाटलांसारखा, की त्यांना शाहिरी ही माहिती होतं. आपला आजचा उठतोय आणि सांगतो मी शाहीर, मी शाहिरा. म्हणजे बाई आता उठते आणि सांगते मी शाहिरा, तर तिला काहीच येत नाही. म्हणजे तिला शाहीर हा व्याख्याच माहिती नाही, पण तिला कुणीतरी तिसऱ्या माणसाने नाव दिलं आहे, म्हणजे तो तिला मोठेपणा करतोय की अरे तू शाहीर आजपासून. हे मला नाही आवडत आहे, याला मी आक्षेप घेतोय. कारण की शाहिरा आणि शाहीर हा कुणाला म्हणायला पाहिजे हे जेव्हा मी पूर्णता होईल ना तेव्हा मी स्वतःला सांगायला पाहिजे मी गायक नाही आहे. कारण की मला अजून गाणं येत नाही आहे, मी शिकतोय. तर मला गाणं मरेपर्यंत शिकता आलं तर मी गायक. मला गाणं तुम्ही सांगताय म्हणून मी विठ्ठल उमपचा मुलगा आहे म्हणून मी गातो नाही आहे. आम्हाला गाणं नाही येत, पण आम्ही ऐकून ऐकून शिकतोय किंवा आम्हाला कळतंय बाबा हे गाणं असं आहे, ह्या ढंगात गायचं आहे, तर तो गायक. त्याने सांगायला नाही पाहिजे मी असा आणि मी तसा. मला असं वाटतं की व्याख्या आणि लोकांकडून जे काही शिकायला मिळालं, मग असं जो विचार नव्हते की तुम्हाला काय शिकायला मिळालं, तर आम्हाला या शाहिरांकडून सादरीकरण शिकता आलं. आम्हाला प्रत्येक लेखकाकडून शिकता आलं की लेखन कसं असायला. कविताकडून आम्हाला कविता शिकता आली की कविता ऐकता आली पाहिजे. आमचे वडील सांगतात की कविता मीटरमध्ये बोलता आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला कविताचा मीटर नाही कळाला ना तर तो कवी नाही. या कार्यक्रमाचं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे जे शेवटचं गीत मी आपल्यासमोर सादर करतो आहे, हे गीत महाराष्ट्राचे पार्श्वगायक, ख्यातनाम गायक आणि आमचे बंधू आहेत, पुण्याला आळंदीला असतात, चंदन कांबळे. आणि खूप मोठं नाव आहे चंदनदादाचं. आणि चंदनदादांनी हे स्वतः गाणं लिहिलं, त्यांनी गायलं आणि हे आजही गाणं अजरामर आहे. म्हणजे चंदन कांबळेंनी त्यांच्या आवाजात गायलं हे गाणं. मला असं वाटतं की मी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि लहुजी वस्ताद जे अण्णाभाऊंचे गुरु, टिळकांचे गुरु, त्यांच्याविषयी किंवा लहुजींविषयी आणि अण्णाभाऊंविषयी चंदन कांबळेंना काय वाटलं, त्यांनी सुरेख असं गाणं लिहिलं आणि हे जगप्रसिद्ध झालं. म्हणजे मी शोला गात असतो माझ्या कार्यक्रमामध्ये. मी चंदन कांबळेंचा उल्लेख यासाठी करतो आहे की
अप्रतिम आवाज, संगीतकार अप्रतिम आणि गायक म्हणून तर त्यांची तोडच नाही आहे. असंख्य शिष्य त्यांचे आहेत, पण चंदन कांबळेंनी लिहिलेलं हे गीत मला असं वाटतं की मला खूप आवडलं आहे. आणि आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हे गाणं लहुजींना आणि अण्णाभाऊंना अर्पण व्हावं असं मला वाटतं. आणि हे गीत मी आपल्या रसिक मायबाबासाठी हे गातोय आणि चंदन कांबळेंचे शब्द आणि त्याची चालही आहे. तर हे गाणं आपल्यासाठी. लहुजींची संगत ती पोलादाची पार आहे आणि मांगाचा पोरगा त्यो तलवारीची धार आहे. मांगाचा पोरगा त्यो तलवारीची धार आहे. मांगाचा पोरगा त्यो तलवारीची. लहुजींची संगती पोलादाची पार आहे. लहुजींची संगती पोलादाची पार आहे. मांगाचा पोरगा त्यो तलवारीची धार आहे. मांगाचा पोरगा त्यो तलवारीची धार आहे. मांगाचा पोरगा त्यो तलवारीची धार. वालुआईच्या पोटी जन्माला आलं बाळ, त्या बाळाला होती समाजाची तळमळ. वलुआईच्या पोटी जन्माला आलं बाळ, त्या बाळाला होती समाजाची तळमळ. गाजत होता तेव्हा गुलामीचा महाकाळ. भेटले अण्णाभाऊ त्यांना दूर अनजार. भेटले अण्णाभाऊ त्यांना दूर अनजार. भेटले अण्णाभाऊ त्यांना दूर अनजार. त्यांचे कष्ट अत्याचार रिझवणार आहे. त्यांचे कष्ट अत्याचार रिझवणार आहे. मांगाचा पोरगा त्यो तलवारीची धार 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 आहे. चंदन कांबळेंनी खूपच सुरेख लिहिलं. असंख्य गाणी आहेत चंदन दादाची. आणि त्यांनी अण्णांचा म्हणजे अण्णाभाऊ साठेंचा आणि लहुजी वस्तादांचा खूप सुरेख अशी गाणी त्यांनी लिहिलेत, कारण की त्यांचे शिष्यही गातात. पण चंदनदादांच्या प्रत्येक शब्दाला आणि प्रत्येक चालीला, जसं आता मगाशी तू सांगितलंस की आपसूक टाळी येते, नाचतात, लोकांना नाचवता आला पाहिजे. काही गायक असे म्हणतात की, म्हणजे आनंद शिंदेचं एक वाक्य आहे की मी नाचत नाही, मला नाचता येत नाही, पण मी लोकांना नाचवतो. आणि लोकांना नाचवता आला पाहिजे. गायकाने त्यांनी सांगितलं उड्या मारून गायकी होत नाही. आनंददादाचं वाक्य मला खूप आवडलं की उड्या मारून गाणं होत नाही, पण लोकांनी नाचून जर तुमच्या गाण्याला प्रतिसाद दिला ना तर तुमचं गाणं वर जातं. बरोबर महेश? की प्रत्येक गाण्याला एक लय आहे. मी सांगितलं की ती लय लोकांच्या अंगात संचारली पाहिजे. म्हणजे ते अण्णाभाऊंचं गाणं असो किंवा लहुजी वस्तादांचं गाणं असो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं असो, प्रत्येक गाण्याला अर्थ आणि त्या अर्थावरती गाणं चालतं. आणि त्याचे शब्द लय हे प्रत्येक गायक आणि कवींनी बांधल्याशिवाय ते गाणं पूर्ण होत नाही. त्यामुळे अण्णाभाऊंच्या या जयंतीनिमित्त हे गाणं मी समर्पित केलं. पण चंदन कांबळेचे मी आभार मानतो की त्यांच्या लेखणीतून उतरलेले हे गीत मला खूप आवडतं. मी सातत्याने गात असतो. आणि एकदा तर मी आणि चंदन कांबळे एका स्टेजवरती पुण्याला होतो. तर मी चंदन कांबळे दादांना सांगितलं की दादा तुम्ही आता गाऊन झालात, पण तुमचंच गाणं मी गातोय, तर गायलं तर चालेल ना? अरे ते म्हणाले अरे मला आनंद आहे, तू गा ना. तर मी त्यांचंच गाणं गायलं आणि अक्षरशः त्यांच्या समोरच लोक पैसे द्यायला लागले. ते म्हणाले अरे माझ्या गाण्याला मला पैसे नाही आले, पण तू गायल्यावरती पैसे आले. मला आनंद झाला की चंदनदादाच्या त्या पुण्यामध्ये खूप मोठा कलाकारांचा समूह आहे की जे त्यांच्यावर प्रेम करतात. आम्हीही करतो. पण चंदनदादांसमोर गाणं आणि त्यांचं गाणं गाणं हे एक खूप मोठी पर्वणी होती माझ्यासाठी आणि खूप चांगला कार्यक्रम झाला. तोही पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंची दरवर्षी जयंती मोठी केली जाते. सर, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीचं औचित्य आहे. येस. आज तुम्ही आणि आम्ही MyMTVच्या चॅनलवर उपस्थित आहोत. वा.
आपण प्रेक्षकांसमोर आज खूप सादरीकरण केलं. पण याच माध्यमातून जर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना स्मरून काही कलाकार, काही साहित्यकार हा. किंवा गीतकार आज समाज माध्यमामध्ये तयार होत आहेत, त्यांच्या काय व्यथा आहेत का, त्यांच्या काय मनातल्या गोष्टी आहेत का, जे आपण आता आपण प्रेक्षकांना किंवा लोकप्रतिनिधींना किंवा सरकारला मला असं वाटतं की हा प्रश्न खूप छान आहे की जी कलावंत आहेत, म्हणजे मी आता ज्यांची नावं घेतलीत की खेड्यापाड्यामध्ये जी कलावंत आहेत, लोककलावंत आहेत, मुंबईमध्ये बरेचशी गायक मंडळी आपली, तर शासनाने अण्णाभाऊ साठेंची जी जयंती आपण 1 ऑगस्टला दरवर्षी करतो, म्हणजे शासन सामाजिक न्याय विभाग, म्हणजे आत्ताचे आपले मंत्री महोदय संजयजी शिरसाट साहेब असतील, आमचे हर्षदीप कांबळे साहेब असतील, ज्या ज्या सचिवांनी, ज्या ज्या मंत्रिमंडळांनी दरवर्षी अण्णाभाऊंची जयंती थाटामाटात साजरी केली शासनाच्या वतीने, ती मला असं वाटतं की 1 ऑगस्टला हा कार्यक्रम मुंबईपुरता मर्यादित नसावा, नक्कीच हा पूर्ण महाराष्ट्रभर व्हावा. आणि महाराष्ट्रभर होताना प्रत्येक कलावंताला त्या ठिकाणी कार्यक्रम करण्याची संधी मिळावी. म्हणजे तुम्ही आता बोलताय महाराष्ट्रभर, पण मला असं वाटतं की ही महाराष्ट्राची ही सीमा अण्णाभाऊंची जी वैचारिक क्रांती आहे, ही सीमेपलीकडे गेली पाहिजे, देशभराची व्याप्ती झाली पाहिजे. नाही, मी तर आता महाराष्ट्रभर सांगितलं, मी महाराष्ट्रभर यासाठी बोललो, जर शासनाने मनावर घेतलं आणि आपल्या मंत्रिमंडळातल्या मी मंत्री महोदयांना हात जोडून विनंती करतो, म्हणजे ते मुख्यमंत्री असतील किंवा संजय शिरसाट साहेब असतील, त्यांच्या कामाबद्दल दुमत अजिबात नाहीये, ते खूप छान काम करतायत आणि कलावंतांसाठी झटतायत, हे महत्वाचं आहे. पण जर जसं तर तुझं म्हणणं आहे की हे लोककलावंत किंवा गायक मंडळी सातासमुद्र पार जाऊन अण्णाभाऊंची गाणी गायली, म्हणजे रशियामध्ये जर आपल्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी जर कार्यक्रम तिथे अरेंज केला, तर मी सांगतो की अण्णाभाऊंचं साहित्य आणि अण्णाभाऊंची गाणी, जी फक्त तिथे पुतळा उभा आहे, तर त्या पुतळ्याच्या शेजारी मोठा स्टेज बांधून अण्णाभाऊंची छक्कड लावणी, अण्णाभाऊंची समर्पित अशी गाणी तिथे का साजरं करू नये. म्हणजे आमच्याकडे आता समजा रागिनी मुंबईकर आहेत, समजा आमच्याकडे प्रवीण ढोणे आहे, आमच्याकडे इतर गायक आहेत, गायिका आहेत, ते सुरे गातात, पण त्या लोकांच्या माध्यमातून प्रत्येकाला तुम्ही सातासमुद्रावर पाठवा ना, शासनाने हा खर्च करावा. म्हणजे आज आपल्या MTVच्या माध्यमातून मला असं वाटतं की आपण सरकारला विनंती करावी. मीही हात जोडून सरकारला विनंती करतो की शासनाने सगळ्या कलावंतांना, आपल्याला योग्य होईल, आपण सगळ्या कलावंतांना तिकडे कार्यक्रम करण्याची संधी द्यावी. आणि वास्तवात पाहिले तर काय अडचणीचे विषय, जसे आता बरेच कलावंत हे सामान्य वर्गातून असतात, हो, मध्यम वर्गातून हो, असतात, त्यांच्या काही समस्या आहेत का, ज्या आपण आजच्या म्हणजे अण्णाभाऊ साठेंची जयंतीचं औचित्य आहे आणि हे माध्यमांपर्यंत पोहोचणं गरजेचं. माध्यम म्हणजे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडळ आहे, त्या महामंडळामध्ये जो निधी येतो तो पुरेसा निधी कलावंतांना पण आहे, इतर समाजाच्या म्हणजे मातंग समाजाची जी लोक आहेत त्यांनाही तो निधी उपलब्ध आहे शासनाच्या माध्यमातून, पण तो त्यांच्यापर्यंत पोचत नाही, किंवा त्या ज्या आपण काय म्हणू त्याला सुविधा किंवा त्या फॅसिलिटीज ज्या आहेत अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या, जे कर्ज आहे, किंवा मला अजून म्हणजे मी खूप वर्ष अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये जात होतो बाबांसोबत. अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या वतीने कलावंतांना गाड्या मिळायच्या, म्हणजे हे माहिती नसेल पण मला चांगलं आठवतं की एवढ्या गाड्या असायच्या, त्या गाड्या खराब झाल्या ठेवून ठेवून, तर शासनाने कलावंतांसाठी किंवा मातंग समाजाच्या जी पिढी आहे, जी शिकते, म्हणजे मी तर एक आमच्या ताईला बघितलं की ती ताई आज जज झाली आहे, म्हणजे न्यायमूर्ती झाले. मातंग समाजाची एक मुलगी शिकून जर ती न्यायमूर्ती होते, म्हणजे अण्णाभाऊंचं शिक्षण, तिने अण्णाभाऊंचं स्वप्न पूर्ण केलं असं मला वाटतं. मातंग समाजाच्या काही आपले मुलं IAS ऑफिसर झालेत मातंग समाजाचे, काही मुलं डॉक्टर्स झालेत, काही मुलं पायलट झालेत. मग हे मातंग समाजाचं किती मोठं योगदान आहे की मातंग समाजाच्या प्रत्येक युवा पिढीने अण्णाभाऊंच्या प्रत्येक शिक्षणावरती आणि त्यांच्या शिकवणावरती आपण पाय ठेवून पुढे गेलं पाहिजे. जसं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दाला आपण जागत असतो, ते नेहमी म्हणतात की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आणि बाबासाहेबांचंच तत्व आणि बाबासाहेबांचंच फॉलो करता करता अण्णाभाऊ साठेंनी पण सांगितलं की तुम्ही शिका, तुम्ही शिकलात तर तुम्हाला
मोठ्या उद्योगपतावर जाता येईल, म्हणजे आपल्याला त्या खुर्चीवर बसल्यानंतर आपल्याला लोकांपर्यंत पोचता येतं. शिक्षणच नाही तर तुम्ही शिपाईच होणार, शिक्षणच नाही तर तुम्ही तिथपर्यंत पोचणार नाही. पण अण्णाभाऊंनी सांगितलं, मी शिक्षण न करता मी कादंबरी लिहू शकलो. मी मगाशी सांगितलं सगळेच बाबासाहेब आंबेडकर होणार नाहीत आणि आयुष्यभर काय आपण मेलो तरी होणार नाही. अण्णाभाऊसारखा साहित्यिक पुन्हा होणार नाही. त्यामुळे अण्णाभाऊंची वाटचाल, अण्णाभाऊंचं साहित्य हे तरी डोक्यात ठेवून आपण त्यांचा अनुकरण करून अण्णाभाऊंचं शिकवण, बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण घेऊन आपण शिकलं पाहिजे आणि आपण उच्च पदावर गेलं पाहिजे. हेच मला सांगायचं आहे जयंतीनिमित्त, की अण्णाभाऊंना फॉलो करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बघत चला, बाबासाहेबांची पुस्तकं वाचा, अण्णाभाऊंच्या कादंबरी वाचा. तुम्हाला नक्की कळेल की अण्णाभाऊ किती मोठे आहेत आणि त्यापेक्षाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती मोठे आहेत. नक्कीच सर, तुम्ही फार मोठी गोष्ट आज उलगडले की बाबासाहेब आणि अण्णाभाऊंना आपण वाचलं पाहिजे, त्यांची प्रेरणा घेतली पाहिजे. पण आता महाराष्ट्रामध्ये काही असे अनेक म्हणजे संघटना आहेत जे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या नावापलीकडे जाऊन मार्क्सवादी जे अशा गोष्टी आहेत, तर ते समाजामध्ये असे घुसून आपल्या समाजातल्या लोकांना कुठेतरी मिसगाईड करतात, कुठेतरी त्यांना भरकटवतात. तर हे चळवळीच्या माध्यमातून किंवा असं शायरी गाण्याच्या माध्यमातून जास्त हा प्रकार होतोय. मला असं वाटतं, मी मगाशी सांगितलं की आणि विशेषतः सर जर बघायला घेतलं तर हे लोक जसं तुम्ही सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठेंचं नाव म्हणजे यांना आपण वाचलं पाहिजे, यांना आपण डोक्यात घेतलं पाहिजे. पण ही जी मंडळी आहे, ही जी अशी की केवळ नाव घेऊन त्यांच्या मागे त्यांचं वेगळा हेतू राबवतात, अशी मंडळी समाजामध्ये म्हणजे आपल्या अनुसूचित समाजामध्ये येऊन हा प्रकार जास्त घडवत आहे. तर त्यांच्या या घटनेबद्दल तुम्हाला काय प्रतिक्रिया द्यायची? एक महत्त्वाचं वाक्य म्हणजे मला आता आठवतं आणि तुझ्याच त्या प्रश्नाला उत्तर आहे की कलावंतांनी नेत्यांना घडवलंय, नेत्यांनी कलावंतांना नाही घडवलंय. नक्कीच हे मानलं पाहिजे. कारण की मी सांगितलं की अमर शेखांपासून चळवळ किंवा अण्णाभाऊंपासून चळवळ जी चालत आली ती आत्ताच्या या नवीन पिढीपर्यंत आपण, मी मगाशी सांगितलं की मला बाबासाहेब आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे डोक्यात घ्यायचं आहे, त्यांना डोक्यावर नाही घ्यायचं आहे. तर तुम्ही जेव्हा डोक्यात घ्याल ना, तर तेव्हा तुम्हाला कळेल की अण्णाभाऊ काय आहेत. तुम्ही जेव्हा बाबासाहेबांना डोक्यात घ्याल तेव्हा तुम्हाला कळेल की बाबासाहेब आंबेडकर काय आहेत. तथागतांना, गौतम बुद्धांना आपण जेव्हा डोक्यात घेऊ तेव्हा आपल्याला कळेल की किती हाल अपेष्टा सहन करत गौतम बुद्ध, म्हणजे त्यांनी त्याग किती मोठा केला. हे आत्ताच्या पिढीला, हे आत्ताच्या पिढीला किंवा नेत्यांना सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे मी नेहमी सांगतो की आपण बाबासाहेब काय सांगायचं, म्हणजे मी समजा उभा राहिलो भाषण करायला, मी बाबासाहेब काय सांगायला पाहिजे लोकांना. ऑलरेडी बाबासाहेब लोकांना माहिती आहेत. मी तेच सांगतो की बाबासाहेबांचा जन्म कुठे झाला, मऊला झाला, मग बाबासाहेबांनी काय केलं, किती शिक्षण घेतलं, हे वाचतोय ना आपण. आणि आपण वाचताना आपण बाबासाहेबांना वाचतच नाही, म्हणजे खरा बाबासाहेब वाचत नाही. आपण खरे अण्णाभाऊ साठे, मातंग समाजाच्या माणसांनी प्रत्येकाने खरा अण्णाभाऊ साठे बघायला पाहिजे. म्हणजे मी त्यांना कमी लेखत नाही, पण प्रत्येक माणसाने अण्णाभाऊला कोळून प्यायला पाहिजे. प्रत्येक माणसाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोळून प्यायला पाहिजे की तुम्ही बाबासाहेबांचा त्याग लक्षात घ्या, अण्णाभाऊंचा त्याग लक्षात घ्या. नक्कीच, म्हणजे माझा बोलायचा उद्देश असा आहे की एवढं मोठं साहित्य सम्राट आज आपल्या अण्णाभाऊ साठेंसारखं उदाहरण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव ज्यांचं उदाहरण आज आपल्या समाजातील लोकांसाठी असताना जे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊंचंच नाव घेऊन लेनिन आणि मार्क्स अशा लोकांना आपल्या चळवळीमध्ये आणतात ते. आणि कुठेतरी म्हणजे जसं साहित्य सम्राटांनी आपलं अण्णाभाऊ साठेंनी त्यावेळी क्रांती करून त्यांच्या शैलीमध्ये जी इतिहास घडवला, तसं लोकांमध्ये ते असं म्हणजे ती शैली वापरून ते जे अण्णाभाऊ साठेंची स्टाईल वापरतात तशी, पण त्यांच्या डोक्यामध्ये असतात लेनिन आणि मार्क्स. ते मग आपल्याकडे जर एवढे महापुरुष आणि हे जे पुरेसे असताना हे आपल्याकडे म्हणजे विशेषतः आपल्या अनुसूचित, मी तर सांगतो दुर्लक्ष करावं. म्हणजे मी तुझाच तेच मगाशी मी येणार होतो प्रश्न होते की त्या लोकांना दुर्लक्ष करावं. भले ते जर आपल्या येऊन काडी घालत असतील किंवा ते लोक काहीतरी वेगळं आपल्या समाजाच्या लोकांना काहीतरी दिशाभूल करत असतील, थोडक्यात सांगायचं झालं तर मला असं वाटतं की गायकाचं काम काय आहे की प्रत्येक चळवळीमधून, प्रत्येक माणसाला उभं करण्याची चळवळीमधून एक ताकद असते. मी सांगितलं की भाषणामुळे लोक तयार होत नाहीत, गायकाच्या एका गाण्याने माणूस तयार होतो. कुठेतरी आता असं वाटतंय का आपला गायक वर्ग हा कुठेतरी या चळवळीमध्ये जास्त कधी गेला वगैरे असं, म्हणजे आपल्या काही गायक, सामान्य गायक वर्ग, काही गायक आहेत. मी काय सांगितलं की
त्या सगळ्या गायकांना मला तेच सांगायचं की तुम्ही अण्णाभाऊंची चळवळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ सोडू नका. तुम्ही भले तिथे जाऊन तुम्ही वेगळ्या अंगाने काही करत असाल, हे वाईट आहे. म्हणजे माझं मत प्रकट मी करताना मी एवढंच सांगेल की तुम्ही त्या अँगलनी विचार करताना तुम्ही तो करू नका. तुम्ही आज जर लोकांची दिशाभूल करायला जाल ना, तर लोक आज मूर्ख नाही आहेत. म्हणजे लोकांना अण्णाभाऊ साठे माहिती आहे, आज लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहिती आहेत, महात्मा ज्योतिबा फुले माहिती आहेत, कारण की लोक वाचतायत आत्ता. आणि गायकांच्या माध्यमातून जे गाण्यांचा कार्यक्रम मी मगाशी सांगितलं ना की शासनाने प्रत्येक विभागात गायकाला पाठवा. तुम्हाला सांगतो कुठल्याही नेत्याची गरज नाही. किंवा ही जी माणसं जी आपल्याला काय बोलतात ना, काडी घालण्याचं काम करतात किंवा आपली दिशाभूल करण्याचं काम करतात किंवा आपल्या लोकांना भरकवतात, तर त्यांच्याकडे लक्ष न देता तुम्ही गाण्याच्या माध्यमातून एका गायकाला 2 गाणी गायला सांगा. तुम्हाला सांगतो किती परिवर्तन होईल ते बघा. 2च गाणी, मी जास्त पण नाही सांगितलं, 2 गाण्यामध्ये लोकांची परिवर्तन होतं. पण तेच जर तुम्ही सांगितलं ऐका नाही त्याला भाषण कर, तर ते साहेब हो साहेब बंद करा, त्या गायकाला येऊ द्या. म्हणजे लोक प्राधान्य पहिलं गायकाला देत आहेत, नेत्याला देत नाही. नेता वाईट नाही मी परत सांगतो, पण नेत्याला लोक ऐकू शकत नाही का, तर लोक म्हणतात तेच सांगतात. पण गाण्याच्या माध्यमातून जेव्हा आम्ही सांगतो, जेव्हा गाणं जेव्हा मांडतं, तेव्हा लोक पिन ड्रॉप सायलेन्स गाणं ऐकत असतात आणि त्याच्यातून काहीतरी घेतात. मी यासाठी सांगतो की आमच्या वडिलांनी कव्वालीचे कार्यक्रम केले, पण त्याच्यामध्ये अश्लील नाही गायले. पण त्याच्यामध्ये बाबासाहेब गाताना त्यांनी प्युअर बाबासाहेब गायला. पण बाबासाहेब काय आहेत हे लोकांपर्यंत पटवून देताना ते लोकांना पटत होतं. म्हणून त्या काळी 40-40 हजार लोक कार्यक्रमाला बसायचे. मला एवढंच म्हणायचं की जी लोक विष घालवत आहेत त्यांना बाजूला ठेवा, आपलं काम पुढे ठेवा. काय असतं, 100 लोक जाणारे माणूस, एक माणूस त्याच्यामध्ये घाण करणार असतो, त्या माणसाला लोक रांगत जातात. कारण की ते एक माणूस आला ना पायाखाली, ते 100 लोकांना तो आवरत नाही. त्याच्यामुळे त्याला असं वाटतं ही 100 माणसं मला आडू शकतात, पण त्या माणसाला तुडवत जातात. त्यामुळे त्या माणसाला या सगळ्या चळवळी कलावंतांचं पण नुकसान करतात आणि समाजाचं पण करतात. म्हणून मी बोललो ना की समाजाने दुर्लक्ष केलं ना, तर मी सांगतो त्याच्यामध्ये त्यांचा काहीच वाटा नाही, कुठेच नाही. बरं, कलावंतांचं कसं होत आहे की मी कुठल्या पक्षाचा नाही आहे, पण मला असं वाटतं की मी प्रत्येक स्टेजवरून त्या गाण्याच्या माध्यमातून गावं, त्या गाण्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचावं. आणि कलावंतांना हेच एक साधन आहे की तुम्ही स्टेज द्या. तसं महामानवांची जयंती 3 महिने चालते ना, तसं अण्णाभाऊंची जयंती निदान 1 महिने तरी चालवा, की त्या 1 महिन्यामध्ये किती कलावंत जगतील हे लक्षात ठेवा. असं तुमच्या माध्यमातून व्हावं. आणि मीही सन्माननीय मुख्यमंत्री आणि मंत्री महोदयांना विनंती करेल की सगळ्या कलाकारांना रशियाला कार्यक्रम करण्याची संधी द्या, जेणेकरून अण्णाभाऊ साठे त्या रशियाच्या लोकांना कळेल आणि आपल्या भारताची कला किंवा आपलं सादरीकरण त्यांना कळेल की हलगी काय आहे, संबळ काय आहे, दिंबडी काय आहे, चोंडकं काय आहे, तुंतुनं काय आहे, हे त्यांच्या लोकांपर्यंत पोहोचेल. कारण की त्यावेळेला डफ वाजल्यानंतर, अमर शेखांचं गाणं सुरू झाल्यानंतर आणि ढोलकी जी आता ही चावीची आहे ना, मला आठवते त्यावेळेला अमर शेखांच्या वेळेला बाबा सांगते ती रशीची ढोलकी असायची आणि ती ढोलकी ते लोक सुरात लावताना तेव्हा पेटी नसायची. म्हणजे फक्त शाहिरांकडे डफ आणि त्या माणसाची ढोलकी, फक्त अमरशेख सूर त्यांना द्यायचे तेव्हा ढोलकी लागायची. म्हणजे ही कला आपल्या लोकांपासून चालूत आली. आज आपल्याकडे कीबोर्ड आहे, हार्मोनियम आहे, आपल्याकडे तंबोर आहे, आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक तानपूर आहे, त्याच्यावर आपण सूर लावतो. पण आज आपल्याकडे हार्मोनियम नाही. पण महेश लोखंडे बाबा चला काळी 4ला लावलाय, काळी 3ला लावलाय, ही त्यावेळच्या वाजवणाऱ्यांच्या आणि गाणाऱ्यांची ताकद होती. तर त्याच अनुषंगाने शासनाने ना प्रत्येक गायिकाला, गायकांना, वादकांना प्रत्येकाला तिथे चान्स द्यावा की बाबा चला तू रशियाला, तू अमेरिकेला जा, तू इथे कॅनडाला जा. आणि आपल्या भारताची कला आणि अण्णाभाऊ साठे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण जर खऱ्या अर्थाने जिवंत ठेवून तर आपण तिकडे जाऊन ती कला सादर करावी. वा सर, खूप छान. हेच माझं म्हणजे प्रांजळ मत आज जयंतीच्या निमित्ताने. तर संदेशजी, आज तुम्ही फक्त काही आठवणी शेअर केल्या नाही, तर त्या आठवणीनं नवा सूर दिला आहे. नक्की. आणि अण्णाभाऊचं लेखन, त्यामागची भावना आणि त्या भावना पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं कार्य तुम्ही गायक म्हणून फार नेटानेच करत आहात. नाही नक्की. तुमचं संगीत म्हणजे आवाजातलं आंदोलन आहे. आज अण्णाभाऊ साठेंच्या गीतांचा तोच आत्मा तुमच्या सुरातून या मुलाखतीमधून पुन्हा जागा झाला. धन्यवाद. आणि आपण आलात, आपले पुन्हा एकदा धन्यवाद. तर ही संपूर्ण मुलाखत तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी नोंदवा. जय भीम आणि मनपूर्वक धन्यवाद. मी सगळ्यांचे जय लवजी.
जय भीम आणि जय संविधान. आणि सगळ्या रसिक मायबापांना विनंती करतो की येणाऱ्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंची जयंती चांगल्या प्रमाणात साजरी करा. जिथे गालबोट लागणार नाही असं तुम्ही जातीने लक्ष द्या. आणि अण्णाभाऊंना गालबोट लागणार नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गालबोट लागणार नाही. जयंती कराल पण चांगली आणि चांगला कार्यक्रम आखून जयंती करा, जेणेकरून अण्णाभाऊंची आठवण जसं मी सांगितलं साता समुद्र पार जाईल. आणि पुन्हा एकदा माझ्या सगळ्या रसिक मायबापांना जय लहूजी, जय भीम, जय संविधान.